5/4/2025 रोजी ग्रामपंचायत नानकरसांगे माननीय सौ कविता सुरेश घरत मॅडम यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली। अधिकारी अरुण बरझुगा, अध्यक्ष व ग्रामसेवक नवनाथ कोली यांच्या उपस्थितीत सरपंचपद निवड करण्यात आली। ग्रामपंचायत नानकरसांगे सदस्यांनी कुठलीही विरोध न करता माननीय सौ कविता सुरेश घरत मॅडम यांना सरपंचपद देण्यात आले। तसेच माननीय सौ कविता सुरेश घरत मॅडम या शुभेच्छा देण्यास नातेवाईक, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। नातेवाईकांनी, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांनी तसेच ग्रामस्थ मंडळांनी माननीय सौ कविता सुरेश घरत मॅडम यास शालपुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच माननीय श्री दत्तात्रय सुतारसाहेब, राजेश साहेब व अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। आज दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी ग्रामपंचायत नानकर सांगे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक 1/4/2025 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आपण अजेंडा प्रसिद्धी केला होता। सर्वांना अजेंडा वेळ मिळालेला आहे। तर आज दिनांक 5/4/2025 रोजी आपण दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने आपण सर्वांना माहिती की आपल्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण हे नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये राखीव आहे। त्यानुसार आपल्या अजेंडानुसार दुपारी 2:36 पहिले नामनिर्देशन पत्र भरलेले श्री रुपेश दशरथ मोगरे, त्याच्यावर सूचक म्हणून सही आहे सुमन कचरू मालके। दुसरं नामनिर्देशन पत्र आपल्याकडे आलेले आहे सौ कविता सुरेश घरत, त्याच्यावर सूचकाचे संपूर्ण नाव आहे श्री राजेंद्र धुंडीराम गायकवाड। दोघं नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्रात छाननी केली असता श्री रुपेश दशरथ मोगरे यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत कास्ट व्हॅलिडिटी जातीचे प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लावलेलं नसल्यामुळे त्यांचा अर्ज हा अवैध ठरवला। दुसरा आपल्याकडे नामनिर्देशन पत्र आलं तर सौ कविता सुरेश घरत यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असल्यामुळे त्यांचा हा अर्ज मी वैध ठरवला। आजच्या विशेष सभेस 9 पैकी आपले मान्य 6 सदस्य उपस्थित आहेत। तर सर्व सदस्यांचे मी आजच्या विशेष सभेस स्वागत करतो आणि आपण विशेष सभेस सुरुवात करूया। 2 नामनिर्देशन पत्रापैकी आपले एक नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आलेले रुपेश दशरथ मोगरे यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आलेले, त्यामुळे एकमेव आपल्याकडे नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिलेले सौ कविता सुरेश घरत। तर मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बरझुगा असे जाहीर करतो की सौ कविता सुरेश घरत यांचे ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा। मला विनंती करतो त्यांनी आपल्या आणि आजची विशेष सभा संपण्याचे ग्रामपंचायत नानकर सांगे त्या गावामध्ये काही कामाचा विकास राहिलेला असेल ते आम्ही नित्यनेमाने करून घेऊ। आणि आज मला सरपंच पदाचा मान मिळाला। सांगे आमचे ग्रामपंचायतमध्ये सदस्य व माझे कुटुंबातले सहपरिवार सहकुटुंब परिवारमधले काही आम्हाला सपोर्ट केलेला आहे। आज त्यांच्यामुळे मी आज ह्या पदावर
बसलेले आहेत. त्यांचे मला सध्या बोलून माझे असे संपवतो. सरपंच पद मिळालं त्याच्यामुळे मी तुझा आभार मानते. आभार मानते. चालेल. आम्हाला ग्रामपंचायतच्या कमिटीच्या सदस्यांचा कमिटीचे पूर्ण आभार मानला पाहिजे त्यांना आणि धन्यवाद देतो त्यांना पूर्ण. सरपंच पद भेटलं का? त्याच्याकडून सरपंच पद मिळाले. काय सांगू? आजच्या या शुभमंगल कार्यालय गुरु ग्रामपंचायत नानकर सांगे कार्यालयामध्ये तो कविता सुरेश घरत मॅडम हे सरपंचमध्ये नियुक्ती झाले आहेत. सर्वप्रथम मी सर्व सदस्यांच्या वतीने कर्मचारी आणि व्यवसायांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. आज बोलता आम्हाला 4 वर्ष होऊन गेली आहेत. शेवटचं वर्ष बाकी आहे. त्या 4 वर्षात ते एक वार्डाचे सदस्य असून त्यांचे कामाची प्रवृत्ती सातत्य पाहून लोक हा त्यांच्या कामावर प्रवृत्ती झाले आहेत. सुरुवातीला त्यांनी नवीन पाईप लावून टाकून पाण्याची सुविधा केली आहे. नंतर दिवे लावून प्रकाशमय केलेलं आहे आणि ठिकठिकाणी फेवरबाग बसून कामं आपल्या वार्डाचे केले आहेत. त्यामुळे त्यांची कामाची प्रवृत्ती फार चांगली आहे. आज त्यांच्या खांद्यावर पहिले एकच वार्ड इथे त्यांची जिम्मेदारी होती, पण आज 2 वार्डांची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर लाभली आहे. एकूण 3 वार्ड त्यांच्या खांद्यावर जबाबदारी पडलेली आहे. मला खात्री आहे की ते 3 वार्डांचं काम जसं 1 वार्डाचं काम केलं तर 3 वार्डांचं काम चमकवतील ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. 2025ला पूर्वामध्ये नानकर सांगे येथे सरपंच पदाची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये 1 नंबर वार्डमध्ये आमचे निवडून आलेल्या आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे व्यक्ती असलेली वयाने मोठी असलेली आमची मिनी कविता घरत या बिनविरोध म्हणून निवडून आल्या. आम्ही त्या सर्व सदस्यांनी भले वेळ असो की नाही आम्ही वाट बघली आम्हाला सरपंचपद कधी भेटतोय. सरपंच झालेला सर्व दोन्ही वार्डातले आम्ही सरपंचपद दिलेलं आहे. आत्ता शेवटचा आमचा होता तो आम्हाला मिळाला वाटा. त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत आणि त्या वहिनी आमच्या 3 वार्डाचं काम सांभाळतील आणि त्यांना मी ते सर्व यांना ग्वाही देतो. एवढं करून त्यांचं अभिनंदन करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाश्री छत्रपती असे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आज या ठिकाणी त्यांचं नाव घेणं मला थोडंसं कठीण जातं कारण माझ्या आईप्रमाणे आहेत ते आणि एखाद्या बॉडीमध्ये वयस्कर माणूस असल्यानंतर त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आपल्याला असतं आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. मला त्यांच्याकडून एक मुलाची एक माया मिळालेली आहे. त्यांना या ग्रामपंचायत नानकर सांगे या इथे जी निवडणूक आता झाली त्याच्यामध्ये त्यांना सरपंचपद मिळाल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्याकडून मी एक अपेक्षा ठेवतो का 2-3 वार्डाचं काम चांगल्या प्रकारे करतील. धन्यवाद. यांची गुरु ग्रामपंचायत नानकर सांगेमध्ये निवड झाल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो. खूप अडथळा प्रवास होता पण त्यांनी सर्वांनी साथ दिली. साथ अशी दिली की खूप वर्ष आता आम्हाला 4 वर्ष झाले बॉडीला. आम्ही सातत्यप्रमाणे वार्ड क्रमांक 1 मध्ये काम करत होतो. आता आमच्यावर 3 वार्डाची जिम्मेदारी. आम्ही 3 वार्डात काम करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या कुटुंबात म्हणजे घरात कुटुंबात पहिल्यांदा सरपंचपद आलेलं आहे त्याची आम्हाला खुशी आहे. आज नानकर सांगे या ग्रामपंचायतची सरपंच पदाची निवडणूक होती. या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आमच्या मामी सौभाग्यवती कविता सुरेश घरत या सरपंच पदाच्या उमेदवार होता. नानकर ग्रामपंचायतीतील अनेक सभासदांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना आपल्या बहुमताने निवडून देऊन बिनविरोध अशी त्यांची निवड केलेली आहे. आमच्या वतीने समस्त ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानतो सर्वप्रथम आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या मामी चांगल्या प्रकारे काम करतील अशी मी अपेक्षा करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने
या निवडणुकीमध्ये मामींना बहुमत मिळालं आणि त्या बिनविरोध निवड झाल्या याबद्दल मी आमच्या मामींचं मी खूप खूप अभिनंदन करतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Yeah.